धर्मराज युधिष्ठिर यांना स्वर्गारोहण करत असताना इच्छा झाली की मला नरक पाहायचंय. स्वर्गारोहण करत असताना नरक पाहण्याची इच्छा झालेल्या धर्मराज युधिष्ठिरांना आता जमतंय थोडं थोडं आपलं गणित जमेल. ज्यावेळेला नरकामध्ये घेऊन गेले आणि नरक दाखवला त्यावेळेला धर्मराज युधिष्ठिर म्हणतात की तुमचं मार्केटिंग डिपार्टमेंट चांगलं नाहीये बघा. ज्या नरकाला तुम्ही मला दाखवताय तो नरक मी जसा ऐकला तसा नाहीच आहे. मी ऐकलं की नरकामध्ये ते यातना दिल्या जातात, गरम गरम सलाख यावरती धरण्यात येतं, भजन पकोड्यांसारखं तळलं जातं, वैतरणी रक्ताची नदी असते. मी खूप काही ऐकलं होतं नरकाविषयी. धर्मराज युधिष्ठिर म्हणताय, पांडवांमध्ये जे ज्येष्ठ आहे श्रेष्ठ आहे ते म्हणताय की मी खूप काही ऐकलं होतं पण नरक तर असं नाहीये. नरक तर सुंदर दिसत आहे. कारण काय? सुंदर वारा वाहतोय, सुगंधित अत्तरांचा सुगंध पसरलेला आहे, सगळीकडे ठीकठाक आहे, सर्व व्यवस्थित आहे, सगळे अगदी देववेशेमध्ये देववेश धारण केलाय सगळ्यांनी. इथे काही यातना नाही, काही त्रास नाही. असं कारण काय? त्यामुळे महाराज मार्केटिंग डिपार्टमेंट अगदी बरोबर आहे. तुम्ही येण्या अगोदर हे स्थान बिलकुल तसंच होतं जसं तुम्ही म्हणत होतात, बिलकुल तसंच होतं. पण तुम्ही इथे आलात आणि तुमच्या पदस्पर्शाने हा नरक देखील स्वर्गासमान दिसायला लागला. एक भक्त जिथे जातो तो त्या स्थानाला सुंदर करतो. आणि हे जर का तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही तुकाराम दादांच्या त्या सुंदर स्वामींच्या मंदिरात जा अथवा या ठिकाणी या. तुम्हाला लक्षात येईल एक भक्त जिथे बसतो, जिथे थांबतो, त्या स्थानाला किती सुंदर पवित्र करतो, त्या स्थानाला स्वर्गासमान करतो. आल्या आल्या या ठिकाणी वाटणारी शांती. खरं तर काल एक कथा पूर्ण केली. मनमाडच्या जवळ संजय नाना ढोंगडे आपल्या निवृत्तीनाथ संस्थानचे माजी अध्यक्ष. नानांची या परिसरात भरपूर कीर्तनं झाली आहे, सेवा. नानांनी आयोजित केलेला एक सप्ताह भागवत कथा होती, ती काल पूर्ण केली. आज तिथला काला ते पूर्ण करून या ठिकाणी पोहोचलो. थकलेलो होतो, 4-4.5 तासाचा प्रवास झाला होता, थकलेलो होतो. पण इथे आल्या आल्या स्वामींचं दर्शन केल्या केल्या मन इतकं प्रसन्न झालं की सगळा थकवा तत्क्षण निघून गेला. तुमच्या सर्वांच्या हृदयातलं प्रेम, तुम्हा सर्वांच्या हृदयातली श्रद्धा, ही श्रद्धाच आपल्याला या ठिकाणी हा यज्ञ आयोजित आणि हा यज्ञ संपन्न करण्याची शक्ती देत आहे. या ठिकाणी 3 प्रकारचा यज्ञ सुरू आहे. सगळ्यात पहिला यज्ञ ज्ञान यज्ञ, नाम यज्ञ आणि सुंदर असा चालू असलेला यानंतर होणारा भोजन नहीं यह यज्ञ है, अन्नदान यज्ञ. लक्ष आहे ना? रखुमाई उभी झाली होती कमरेवर हात ठेवून. तुम्ही आपापल्या लेकरांना सोबत घेऊन बसत जा, ठीक आहे ना? उद्यापासून हे कशी शांत बसले, किती सुंदर प्रार्थना म्हणत होते आल्यानंतर. वा, लक्ष आहे ना? किती लोकांचं लक्ष नाही? हात वर करा. वाटलं होतं मला. इथे गंगा सरळ उलटी कशीही वाहू शकते. जागते रहो, बस जागे रहा. तर इथे 3 प्रकारचा यज्ञ सुरू आहे. ज्ञान यज्ञ सुरू आहे, नाम यज्ञ सुरू आहे आणि या कथेनंतर जो होईल तो अन्नदान दान यज्ञ. उदर भरणनो हे जाणीजे यज्ञ कर्म. तर ज्ञान यज्ञ सुरू आहे या ठिकाणी कथेच्या माध्यमातून. नाम यज्ञ सुरू आहे या ठिकाणी वीणा सुरू आहे, आपण सगळे मिळून नाम गातोय. त्यानंतर होणारा दान यज्ञ तर आहेच. 3ही पहलू परिपूर्ण होऊन या कथेचा शुभारंभ होतोय. श्रीमद भागवताचं पद्मपुराण महात्म्य गात. भागवताचा पहिला दिवस महात्म्याचा दिवस आहे. एखाद्या गोष्टीचं जोपर्यंत महत्त्व जाणत नाही ना तोपर्यंत आपल्याला त्या गोष्टीचं
महत्व न कळल्या कारणाने प्रेम होत नाही. पैशाचं महत्व जाणलं आपण म्हणून जीवापाड पैशाला जपतो ना. बागायतदार बोला. जीवापाड पैशाला जपतो कारण पैशाचं आम्हाला महत्व कळालं. या मनुष्य जन्माचं अजून महत्व कळालेलं नाहीये म्हणून क्षण क्षण आपण जपत नाहीये. क्षणोक्षणी हाची करावा विचार. रिकामा अर्ध घडी राहू नको माऊली स्पष्टपणे सांगतात, पण आम्ही अजून ते जाणलं नाही. त्याचं कारण काय? एकमेव हे की या जीवनाचा मोल काय आहे अजून जाणलंच नाही. क्षण क्षण निघून चालला पण मुखातून अजून नाम आलं. भाग्यवान आहोत आपण की एका सेंटरच्या माध्यमातून, एका केंद्राच्या माध्यमातून, या स्थानाच्या माध्यमातून किमान थोडीफार उपासना तर करतोय, साधना तर करतोय. मुखामध्ये कसं का होईना सामूहिक प्रार्थना सुरू असताना नाम तर येतं. वस्तुतः सांगण्याचं एक मात्र तात्पर्य हे की ज्या दिवशी आपण आपल्या जन्माचं मोल समजू, ज्या दिवशी प्रत्येक क्षणाची किंमत समजू, महत्व समजू, त्या दिवसापासून आपण भजन करायला, नामस्मरण करायला आरंभ करून देऊ. आणि भागवत कथा दुसरं काही करत नाही. भागवत कथा आपल्याला सजग करते, सावधान करते. आयुष्य खातो काळ सावधान, काल व्याल मुखग्रास, त्रास निर्णाश हेतवे. श्रीमद भागवत कथा आपल्याला या काळरूपी ग्रासाचं ग्राहक होण्याचं थांबवते. आणि काय करते? ज्यावेळेला भगवान श्रीकृष्ण हे धरती पृथ्वी सोडून निजधाम गमन करतंय त्यावेळेला उद्धवानी प्रश्न केला की प्रभू तुम्ही तर निघून चाललात पण तुमच्या प्रतिपादित धर्माचं दर्शन आम्ही कुठे करायचं? भगवान उत्तर देतात, उद्धवा जे शरीर रूपाने मला भजतात त्यांना असं वाटेल मी त्यांच्यात नाही, पण जे मला तत्वरूपाने भजतात त्यांना असं लक्षात येईल की त्यांच्यापासून मी दूर कुठे गेलेलो नाही. तर भगवान सांगतात, तिरुध्याय प्रविष्टोहम श्रीमद भागवता नर्मम. मी भागवतामध्ये प्रविष्ट होत आहे. तीनेयम वाङ्मयी मूर्ती प्रत्यक्षा वर्तते हरी. जसं मंदिरामध्ये गेल्यानंतर तुम्हाला दगडाच्या पाषाणाच्या मूर्तीचं दर्शन होतं, तसं इथे आल्यानंतर आपल्याला शब्द मूर्तीचं दर्शन होतं. एक एक शब्द, एक एक वाक्य आपल्याला देवाच्या निकट जवळ जवळ घेऊन जातं, देवाच्या समीप घेऊन जातं. तुम्ही म्हणाल की देवाच्या समीप जाण्याची काय आवश्यकता? इथे आमच्या घरात आपापसामध्ये आम्ही एकमेकांच्या जवळ नाही, मग देवाच्या जवळ जाऊन ही जी सध्याची व्यवहार त्रासदी आहे ती कमी होईल का? एक गोष्ट मात्र नक्की आहे की भागवत कथा श्रवण केल्यानंतर काय सत्य आहे, काय असत्य आहे, काय शाश्वत आहे आणि काय मिथ्या आहे याचा बोध होतो. विमानात बसलात कधी? बसला असाल ना. विमानामध्ये बसल्यानंतर ते विमान त्या मार्गावरून, रनवेवरून पळत असतं आणि एकदा का त्या मार्गावरून ते पळायला लागलं की आपल्याला आजूबाजूचं सगळं दिसतं साफ स्पष्ट. आणि तेच विमान थोडंसं टेक ऑफ करतं, त्यावेळेला वरती उडाल्यानंतर खालच्या गोष्टी छोट्या छोट्या दिसायला लागतात. आणि एकदा का विमानाने निर्धारित उंचाई साधली, एक उंचाई गाठली, त्यांची ती निर्धारित उंचाई आहे 5,000, 10,000, 12,000 स्क्वेअर फीटावर. ते विमान जाऊन पोहोचलंय का निर्धारित उंचाईवर की खालचं सगळं दिसेनासं होतं. तात्पर्य,
जोपर्यंत मन खाली अडकलेलं आहे, ग्राउंड लेवलला स्टक आहे, तोपर्यंत आपल्याला सर्व दिसेल. कुणाचा राग दिसेल, कुणाचा द्वेष दिसेल, कुणाचा मत्सर दिसेल, सर्व दिसेल. आणि एकदा का आपल्या या मनरूपी विमानाने थोडंसं वरती उडायला सुरुवात केली की आजूबाजूचं सगळं छोटं 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 होता होता एक वेळ अशी येईल की खालचं काहीही दिसेनासं झालेलं असेल. म्हणजे दुःख दूर करायची गरज नाही, त्रासादी दूर करायची गरज नाही, आपल्या मनाला बस वरती उठवण्याची आवश्यकता आहे. एकदा का मन वरती उठलं की खालच्या सगळ्या गोष्टी दिसेनास्या होतील. आणि मनाला वरती अपलिफ्ट करण्याचं काम कथा करते, जी कथा जीवनातली व्यथा दूर करते. कथा जीवनातली व्यथा दूर करते, आपल्या मनस्थितीला वरती उचलते, आपल्या मनस्थितीला तिथे नेऊन ठेवते की मग कुणाचा राग आपल्याला राग देत नाही, कुणाचा द्वेषाने आपण द्वेषी होत नाही, कुणाच्या मत्सराने आपल्यामधला मत्सर जागा होत नाही. केव्हा? ज्या वेळेला मनोदशा वरती उठते त्यावेळेला. बरोबर ना? एखाद्याला आपण सहज म्हणतो, काय लहान लेकरासारखा करतो रे? लहान लेकरासारखा याचा अर्थ काय? लहान लेकरासारखा याचा अर्थ आहे की अजूनही तुझं जे वागणं आहे ते छोट्या छोट्या गोष्टींमध्ये अडकलेलं आहे, क्षुद्र क्षुद्र गोष्टींमध्ये अजूनही मन. खरं तर पूर्वीच्या काळी जन्मना जायते क्षुद्र संस्कारा द्विज उच्चते असं म्हटलंय. जो ब्रह्म जाणतो तो ब्राह्मण, आणि क्षुद्र क्षुद्र गोष्टींमध्ये ज्याचं मन अडकलेलं असतो तो क्षुद्र. जातीपातीने किंवा वंशावळीने नव्हतं हे सगळं, मग त्याच्या मनस्थितीला आधारित होतं हे सगळं. की जन्मतः प्रत्येक व्यक्ती छोट्या छोट्या गोष्टींमध्ये अडकलेला असतो. पहा ना, लहान लेकराच्या जवळचं खेळणं जरी काढून घेतलं तरी त्याला असं वाटतं की दुःखाचा डोंगरच कोसळला की काय. तसंच आहे, आपल्या जीवनातली एखादी गोष्ट निघून गेली की आपल्याला असं वाटतं की बस सगळं संपलं, पण तिथे सगळं संपलेलं नसतं, काहीतरी नवीन सुरू झालेलं असतं. साधना मार्ग आपल्यासाठी खुला झालेला असतो, स्वतःकडे अग्रेसर होण्याचा मार्ग आपल्याला प्रदान केलेला असतो देवाने. सांगण्याचं एक मात्र तात्पर्य हे आहे की भागवताचं महात्म्य पहिले या करता गायलं की आपण महत्त्व समजावं. भागवताचं महत्त्व कळालं तर लक्षात येईल की आपण इथे बसलोय, आपण ते समय वेस्ट नाही घालवत आहे, टाइम आपला वेस्ट नाही चालला. हे वेस्ट नाही आहे, हे इन्व्हेस्टमेंट आहे. इथे काही वाया नाही चाललंय, मग सगळं सार्थकी लागणार आहे. तुमचा इथला प्रत्येक एक एक क्षण मनाला वरती उठवण्याकरता पोषक ठरणार आहे. जसं जेवण केल्यानंतर पोट भरल्यासारखं वाटतं ना, हो म्हणा, नाही तर नाही म्हणा, काहीतरी म्हणा. हा, याला हो म्हणतात, याला नाही म्हणतात. हे काय? घालिंग लोटांगण बंदीन चरण. तर सांगण्याचं एक मात्र तात्पर्य हे आहे की जसं जेवल्यानंतर पोट भरल्यासारखं वाटतं, मग जेवण फक्त पोट भरण्यासाठी आहे का? नाही. थोड्या वेळाकरता पोट भरल्यासारखं वाटत असेल, पण फक्त पोट भरणे हा जेवणाचा उद्देश नाही, तर जेवण शरीराला तेज देतं, ओज देतं, ऊर्जा देतं. बरोबर ना? हे त्यावेळेला लक्षात येत नाही, हे लगेच आपल्या लक्षात येत नाही की अरे भोजनाने आपल्याला तेज दिलाय, ओज दिलाय, बल दिलाय, शक्ती दिली आहे, हे लगेच लक्षात येत नाही. पण थोडा वेळ निघून गेला की लक्षात येतं. जेवण केल्यानंतर फक्त पोट भरल्यासारखं वाटतं. तसंच हरिकथा ऐकल्यानंतर आपल्याला असं वाटतं, आह बरं वाटतंय. त्या क्षणाला जेवल्यानंतर पोट भरल्यासारखं वाटतं, तसं हरिकथा ऐकल्यानंतर त्यावेळेला असं वाटतं, अरे वा छान झाली हो कथा, बरं वाटलं. पण फक्त बरं वाटण्यापुरती कथा नसते. कथा श्रवण करत असताना मनमंथन होत असतं, मनचिंतन होत असतं. कथा तेज देते मनाला, कथा ओज देते जीवनाला, कथा बल देते आपल्या अध्यात्म शक्तीला. इथे तुमचं येणं भटकणं पण असू शकतं, इथे येणं
टाइम पास करणं पण होऊ शकतं आणि इथे तुमचं येणं एका नवीन अध्यात्म मार्गाची शुभारंभ पण असू शकतो. गणेश, श्री गणेश असू शकतो. एक नवा अध्यात्माचा मार्ग, ज्या ठिकाणी व्यथा नाहीये, ज्या ठिकाणी बस हरी कथा आहे. हृदयाच्या सुंदर अशा पटलावरती माझे गोविंद, माझे कन्हैया लीला करताय. कधी तुमच्याकडे पाहून हसतील या कथेच्या माध्यमातून, कधी तुमच्याकडे पाहून हसतील, कधी तुमच्या बरोबर खेळतील, कधी तुमच्या बरोबर फुगडीत पण घालतील. बरोबर ना? बरोबर ना तुकाराम दादा? बरोबर आहे ना? काय सुंदर आनंद आम्ही सतत घेत राहिलो. तो परमेश्वर, तो परमात्मा जो अनुभवण्याकरता लोक काय नाही करत आहे, कारण तो कसा आहे? आनंद ही गोविंद है, गोविंद ही आनंद. आनंदच गोविंद आहे आणि गोविंदच आनंद आहे. जो आनंद मिळवण्याकरता आपण प्रयत्न करतो आहे, आनंद गोविंद रूपाने इथे बसलेला आहे. तीरोध्याय प्रविष्टोहम श्रीमत भागवतानर्वम. मी भागवतामध्ये प्रविष्ट होत आहे. तुम्ही जे काही करत आहे आनंदा करता करत आहे की नाही? खरं खरं सांगा. हो म्हणा, नाही तर नाही म्हणा. हा, आता जमलं. आपलं गणित हळूहळू जमून जाईल. जे काही करत आहे आनंद करता. एवढं शेतामध्ये जाता, राब राबता. कशासाठी? की शेतात राबल्यानंतर आपल्याला पैसा येईल, पैशाने सुविधा येईल, सुविधेने आनंद मिळेल. बरोबर? कामावर जाता अथवा व्यवसाय करता अथवा उद्योग करता, अल्टिमेट उद्देश आहे आनंद. मिळाला का? अजून नाही मिळाला. आणि दुःख मिळालं का? दुःख मिळालं, खूप मिळालं. दुःख मिळवण्याकरता एकही प्रयत्न केला नाही तरी दुःख मिळालं ना. दुःख मिळाल्याकरता आपण प्रयत्न केला नाही तरीही दुःख आलं, कारण करण्यामध्ये काहीतरी कसर राहिली. ती कसर दूर करते हरिकथा आणि सांगते. पहिला श्लोक आहे, महात्म्य पद्मपुराणाने गायलंय त्याचा पहिला श्लोक आहे. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. तुम्हाला आपल्या कन्येचा विवाह जर का कोणाशी करून द्यायचा असेल तर विवाह करून देण्याकरता त्या मुलामध्ये 3 गोष्टी पाहता. पहिली काय? दिसायला कसा आहे. दुसरं, स्वभाव कसा आहे. आणि तिसरं, करतो काय. बरोबर ना? तसं या बुद्धिरूपी कन्या, माऊली ज्ञानेश्वर महाराज फार सुंदर सांगतात, ही बुद्धिरूपी कन्या प्रत्येकाकडे आहे आणि या बुद्धिरूपी कन्येचं वर्ण भगवंताने करावं. बुद्धिरूपी कन्या पितामह भीष्म मागतात, इतिमती रूपकल्पिता वितृष्णा. ही जी माझी मती आहे ही तुमची होऊन जाऊ देत. ही माझी मती, माझी बुद्धी तुम्हाला समर्पित होऊन जाऊ दे. मग ही बुद्धिरूपी कन्या भगवत चरणारविंदाशी एकरूप व्हावी असं वाटत असेल तर या बुद्धीला भगवंताला प्राप्त करून घेण्याकरता भगवंत आहे कसे त्याचा परिचय करून देत आहे. आता एक गोष्ट इथे महत्वाची आहे. काय? देव आहे कसा आणि त्याला आपण ओळखतो कसा. एखादा व्यक्ती असतो कसा आणि आपण त्याला ओळखतो कसं. साधू संतांनी सांगितला की तो कसा आहे. साधू संतांनी सांगितला की तो कुठे आहे. साधू संतांनी सांगितला की तो कसा प्राप्त होतो. बरोबर ना? आपण आपल्या मतीपुरतं देवाला एवढं मर्यादित ठेवलं की मला काही पाहिजे असेल त्यावेळेला आम्ही देवाजवळ गेलो. पण देव, ईश्वर
वस्तुतः आहे कसे याचा परिचय श्रीमद भागवत कथा करून देते. सच्चित आनंद रूपाय, सच्चिदानंद रूपाय. सत्य म्हणजे आहे, चित म्हणजे चैतन्याने पूर्ण आहे, आणि आनंद, आनंद याचा स्पष्ट अर्थ हा आहे की ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा लेश मात्र दुःख नाही आहे. कारण सुख आणि दुःख या एकमेकांना परस्पर विरोधी आहे, पण आनंदाला कोणताही विरोधी शब्द नाही आहे. आनंद म्हणू शकत नाही, कारण ते व्याकरणातही बसत नाही आणि स्वाभाविक गोष्ट आहे. तैत्तिरीय उपनिषदामध्ये दोन आनंदाचं वर्णन आहे. एक स्वयंसिद्ध आनंद आणि दुसरा साधनजन्य आनंद. साधनजन्य आनंद म्हणजे घरामध्ये नवीन टीव्ही आली, आनंद आला. लहान लेकरं खेळत आहे, खेळता खेळता त्यांचा बॉल त्या टीव्हीला जाऊन लागला, टीव्हीला तडा पोहोचला. खरं सांगा, टीव्हीला तडा पोहोचतो की लगेच म्हटलं हृदयाला? हा, शाबाश. टीव्हीला नाही तडा पोहोचत, तडा हृदयाला पोहोचतो. म्हणजे वस्तू आली, आनंद आला, वस्तू गेली, आनंदही निघून गेला. तो साधनजन्य आनंद आहे. आणि हा स्वयंसिद्ध आनंद आहे. तर सत म्हणजे आहे, चित म्हणजे चैतन्याने परिपूर्ण आहे. तो निर्गुण निर्विकार परब्रह्म परमात्मा आम्हाला कधी कळला असता? तो सगुण रूपामध्ये संतांनी आणला. अहो, संतांच्या पुढचा श्वान भाकरीचा तुकडा जर पळवत असेल ना, तर आमचे संत त्याला म्हणतात, थांब विठ्ठला, अरे बाबा कोरडी भाकर खाऊ नको, त्याला थोडंसं तूप लाव. पांडुरंगा, त्याला थोडं तूप लाव. आहा हा हा, काय ती भक्ती आहे. तर तो निर्गुण निर्विकार परब्रह्म परमात्मा सगुण रूपामध्ये आणला. सर्वांमध्ये सर्वभूत हृदय त्यांनी पाहिला. जे जे भेटसी भूत, ते ते मानिसी परमेश्वर. ही अनुभूती केली. काय सुंदर वातावरण आहे. आजूबाजूला जरा एकदा पहा, असं वाटतं जणू हे ते मागच्या आपल्या पडद्या मागच्या कलाकारांना थोडंसं फक्त शांत करा, बस, बाकी काही नाही. त्यांचं चालू देते. एक तर त्यांना शांत करा, नाही तर मला त्यांच्या बरोबर खेळायला जाऊ द्या. दोन पैकी एक काहीतरी करा. लक्ष आहे ना? लक्ष आहे ना? कुठे? हा, मग ठीक आहे. वा वा वा, शांत वाटतंय. वातावरण पोषक बनतं कथा श्रवणा करता. जी कथा आपण श्रवण करतोय ना, ती फक्त कथा नाहीये, ही भगवंताची शब्दमूर्ती आहे. आणि ही कानाद्वारे आपल्यामध्ये जाते. जसं मंदिरामध्ये गेल्यानंतर दगडाच्या किंवा धातूच्या मूर्तीचं दर्शन होतं, तसं इथे या शब्दमूर्तीचं दर्शन होतं. कर्णरंध्रांद्वारे प्रवेश होतो हृदयात. म्हणून सत चित आनंद रूपाय. मग आता दुसरं सामर्थ्य काय आहे? बुद्धिरूपी कन्या ज्याला समर्पित करायची आहे, त्याचं सामर्थ्य काय आहे? तर त्याचं सामर्थ्य हे आहे सच्चिदानंद रूप आहे. विश्वोत्पत्ती आदी हे तवे, या विश्वाच्या उत्पत्तीचा जो कारण आहे. तो थोडासा हसू द्यात या जगताची उत्पत्ती होते. त्यांनी थोडं गंभीर झालं तर जगताचं पालन होतं, आणि थोडं आपल्या भ्रमटीला वाकडं केलं तर प्रलयंकाळी समुद्रामध्ये ज्याचा विलय होऊन जातं. असं त्या भगवंताचं अद्भुत स्वरूप आहे. म्हणून सच्चिदानंद रूपाय विश्व उत्पत्त्यादी हे तवे. पुढे काय म्हटलं? तापत्रय विनाशाय. तीनही तापांचा विनाश करणारा जो आहे. ताप म्हणजे पापाचं फळ आहे बरं. ताप कोणतं? कोणते कोणते? लोक म्हणतात आम्हाला तीनच माहिती आहे सध्या, डेंगू, मलेरिया, चिकनगुनिया, आला तर कोरोना. कोरोना नाहीये ही. या कोरोनाच्या दरम्यान देखील समर्थांची करुणा आहे की आपण भागवत कथा श्रवण करू शकतोय. करुणा आहे ही, त्यांची करुणा कृपा.
आणि अहेतुकी कृपा आहे. आपल्या मनातही नसेल किती दिवसात, अरुण दादा कुठे, 5-7 दिवस, 7 दिवसाच्या आत हे नियोजन झालंय, बरोबर ना? 5 दिवस किती, 7 दिवसामध्ये हे नियोजन झालंय की आम्हाला इथे यायचंय आणि कथा सेवा करायची आहे. तर ही करुण आहे. आपण विचार पण केलेला नसतो, त्याचं नियोजन त्यांनी करून ठेवलेलं असतं. कोणते 3 ताप आहे? दैहिक, दैविक, भौतिक ताप. रामराज्य कहू न व्याप. दैहिक शरीराला लागलेलं, दैविक आता सध्या जे सुरू आहे, भौतिक जे काही 2 वर्षापासून सुरू होतं, तर दैहिक, दैविक आणि हे भौतिक ताप, या तापाला दूर जर का कोणी करू शकत असेल तर तो श्री कृष्णाय वयम नमः. कारण ज्याच्यापाशी कृष्ण आहे त्याला काय प्रश्न आहे, बरोबर ना? श्रीमद भागवत राजा परीक्षितांना प्राप्त झालं, त्या शुकदेवांना प्रणाम. पुढे वर्णन केले की ज्यावेळेला नैमिष्य क्षेत्रामध्ये, निमिषारण्यामध्ये ही कथा आरंभ झाली, देवी देवता, समस्त साधू संत, सुत आणि शौनकादी मुनी त्या नैमिषारण्यामध्ये येऊन विराजमान झाले. नैमिषारण्य 7 अरण्य आहे, त्यापैकी एक अरण्य आहे नैमिषारण्य. जसं आपण जिथे बसलोय त्याला दंडकारण्य म्हटलं जातं. नैमिषारण्यामध्ये हे निरंतर चर्चा सत्र सुरू राहतं. असं चर्चा सत्र जिथे सुरू आहे त्या नैमिषारण्यामध्ये ही कथा सुतदेवांद्वारे शौनकादी मुनी ऐकताय की एकदा शुकदेव राजा परीक्षिताला कथा सांगत होते. ही कथा सांगायला सुरुवात केली तेवढ्या देवता त्या ठिकाणी अमृत कलश घेऊन आला. देवस्तत्र समागमन. आणि म्हणताय राजा परीक्षिताला तर मरणाचा शाप आहे ना, मग एक काम करा, स्वर्गातलं अमृत यांना द्या आणि भागवतामृत आम्हाला द्या. त्यावेळेला राजा परीक्षितांवरती सोडलं. राजा परीक्षित तुम्ही सांगा, भागवतामृत पाहिजे की स्वर्गामृत पाहिजे? राजा परीक्षित उत्तर देतात, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. अरे हे स्वर्गातलं अमृत पिल्यानंतर तर क्षीणे पुण्य मृत्यू लोके विशंती. एकदा का ते पुण्य साठा संपला, तुम्ही जसं ATM कार्ड घेऊन गेले आणि टाकलं, तुमचा नंबर दाबला आणि त्याच्यातून पैसे काढायला गेले, कुठपर्यंत पैसा निघणार? तुमच्या जवळचं उदाहरण दिलं की आपल्याला लगेच लक्षात येतं नाही, तिथपर्यंत पैसे निघणार जोपर्यंत आपले जमा आहे. आपले जमा राशी संपली की मग तिथे लिहून येतं. काय लिहून येतं? की तुमची जमा राशी संपलेली आहे, कृपया तुमचं ATM कार्ड बाहेर काढा. पुण्याचा साठा संपला की परत एकदा पुनरपि जन्मम पुनरपि मरणम जननी जठरे पुनरपि शयनम, या चक्रव्यूहात अडकावं लागतं. मग त्याला पर्याय काय आहे? एकमात्र पर्याय आहे, भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूढमते. बस एकमात्र पर्याय. काय करायचं ठरलं? विचारलं राजा परीक्षितांना, तुम्हाला काय पाहिजे, भागवतामृत की स्वर्गातलं अमृत? शुकदेवजी राजा परीक्षितांना विचारतात. राजा परीक्षित म्हणतात, मला भागवतामृत पाहिजे. त्यांनी भागवत निवडलं म्हणून आपल्याला मिळालं, नाही तर देवतांना मिळालं असतं तर आपण वंचित राहिलो असतो. वर्णन करतात की राजा परीक्षिताची भागवताने मुक्ती पाहून ब्रह्माजींनी तराजू लावला. एकीकडे ज्ञान दान कर्म सगळं ठेवलं आणि एकीकडे फक्त भागवत. तर भागवताचा जो परडा होता तो भारी भरला. त्यांनी प्रणाम केला की हा ग्रंथ नाहीये, हे साक्षात ब्रह्म आहे. ग्रंथ नवे हा श्री कृष्ण, गीते वेधी मम पूर्ण, अनन्य होता या शरण, क्वचित टळे जन्म मरण. अशी ही भागवत कथा आहे. पुढे वर्णन करतात की एकदा देवर्षी नारद महाराज या पृथ्वीला सर्वोत्तम ग्रह समजून फिरायला आले. तर त्यांनी पाहिलं, काय पाहिलं की यमुनेच्या काठावरती वृंदावनामध्ये एक स्त्री युवती रडत बसलीये. तिच्या बाजूला कोणीतरी 2 वृद्ध पुरुष पडलेले आहे. कोण आहे हे? हे दृश्य काय संकेत करत आहे?
त्या ठिकाणाहून देवर्षी नारद जाताना त्यांनी थांबवलं. भो भो साधो क्षणम तिष्ठ मश्चिंतामपि नाशनम. हे साधो तिष्ठ म्हणजे थांबा, माझं दुःख दूर करा. काय दुःख आहे? देवी भगवतीला विचारलं, देवी भक्तीला विचारलं काय दुःख आहे. देवी भक्तीने सांगितलं की माझे पुत्र ज्ञान आणि वैराग्य हे वृद्ध आहे आणि देवी भक्ती तरुण आहे, युवा आहे. असं कधी होऊ शकतं का की घटते जठरो माता तरुणयान्विती? असं होऊ शकत नाही, पण कधीही काहीही होऊ शकतं. मग ज्ञान आणि वैराग्य वृद्ध म्हणजे काय? आज लोक ज्ञान आणि वैराग्य त्यांना नको आहे, लोक त्याच्या मागे फिरत नाही, भटकत नाही. ज्ञान कठीण वाटतं, वैराग्य नकोसं वाटतं. मग काय? एक मात्र पर्याय होता. तिथे बराच काही ग्रंथ वाचले, ग्रंथांचं वाचन केलं, पण ज्ञान आणि वैराग्याची मूर्छा गेली नाही. मग एक मात्र पर्याय त्या ठिकाणी आकाशवाणी झाली की सत्कर्म करा. सत्कर्म म्हणजे सत्संग असा विचार करून त्या ठिकाणाहून निघून एका ठिकाणी म्हणजे बद्री विशालामध्ये देवर्षी नारद महाराज आले. एकदा हे विशालायाम चत्वार ऋषयो मलाम सत्संगात समायाता ददृशुस्तत्र नारदम. त्या चारही कुमारांनी पाहिलं की देवर्षी नारद महाराज तुम्ही का चिंतित आहात, जरा सांगा. अरे जो भक्त आहे ना तो चिंता करत नाही, तो चिंतन करत असतो. मग तुमची चिंता काय आहे? म्हणे मला ज्ञान वैराग्याची मूर्छा घालवावी असं वाटत आहे. मग एक मात्र पर्याय, भागवत कथा करा. सुंदर असं हरिद्वारला आनंद नावाच्या तटावर भागवत कथा सुरू केली. भागवत कथा हरिद्वारला झाली, पण वृंदावनातून नाचत नाचत ज्ञान वैराग्याला घेऊन देवी भक्ती त्या ठिकाणी जाऊन पोहोचल्या. जय शब्द नमशब्द शंख शब्द तथैवच जे कार झाला, नमस्कार झाला, शंख निनाद व्हायला लागला. भगवंताची मूर्ती त्या ठिकाणी उपस्थित झाली आणि ज्ञान भक्ती वैराग्याने विचारलं आम्ही कुठे बसू. ज्ञान वैराग्याची मूर्छा गेली आणि सगळ्यांच्या हृदयामध्ये ज्ञान भक्ती सहित ज्ञान वैराग्यासहित देवी भक्ती विराजमान झाल्या. सांगण्याचं एक मात्र तात्पर्य हे आहे की या ठिकाणी हरी कृपेने, ईश्वर कृपेने आपल्याला भागवत श्रवण करायला मिळत आहे. तर या भागवत कथा श्रवणाचा परिपूर्ण लाभ घ्या. राम सीता कृष्ण राधा विठ्ठल रखुमाई. 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 जय जय राम सीता कृष्ण राधा विठ्ठल रखुमाई. जय जय राम सीता कृष्ण राधा विठ्ठल रखुमाई. 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 जय जय राम सीता कृष्ण राधा